पुढची बातमी अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचा तत्कालीन निरीक्षक आणि सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी विकास वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाघ यांच्यावर एका तरुणीने छळ करून बलात्कार केल्याचा आरोप केला होता। 2019 मध्ये तक्रार देण्याच्या निमित्ताने कोतवाली पोलीस ठाण्यात आलेल्या 26 वर्षाच्या तरुणीशी विकास वाघ याने ओळख वाढवली। त्यानंतर या मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वाघ याने वारंवार तिच्यावर अत्याचार केले असा आरोप या पीडितेने केलेला आहे। ही बाब कुणाला सांगितली तर तुझं कुटुंब संपवून टाकू अशी धमकी सुद्धा त्याने दिली। ती गरोदर राहिल्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करण्यासही तिला भाग पाडलं असाही या पीडितेने आरोप केलेला आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात वाघ याच्या विरोधात बलात्कार, मारहाण, जबरदस्तीने गर्भपात आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाघ सध्या सुट्टीवर आहे। इतकी वाईट परिस्थिती झाली होती की कर्ता पुरुष घरामध्ये नसल्यामुळे मी सगळीकडून एकटी पडलेली होते आणि या परिस्थितीचा त्या व्यक्तीने पुरेपूर फायदा घेतलेला होता। नंतर मला लग्नाचं आमिष दाखवलं गर्भपाताच्या वेळी की हे गर्भपात कर, मी तुझ्याशी लग्न करतो, हे करतो। नंतर काही दिवसापूर्वी मी परत तक्रार देण्यासाठी गेले होते। पूर्ण लोकांचा त्यांना राजकीय काही इथले अधिकारी असतील किंवा काही त्याचे वरिष्ठ किंवा त्याचे तो तर सांगतो मंत्रालयापर्यंत माझे संबंध आहे, तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही, मला अटक देखील होणार नाही, माझ्या नोकरीला काडीचा धक्का लागणार नाही, तू त्याची काळजी करू नको, तू फक्त तुझा स्वतःचा विचार कर। हे सगळं होऊन मी काही दिवसात जामीन घेऊन बाहेर येईल, त्यानंतर तुझी काय परिस्थिती करतो। त्यामुळे या व्यक्तींपासून माझ्या जीवाला पुरेपूर धोका आहे। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। साहेबराव, काय सांगाल या सगळ्याविषयी अपडेट काय? सोना, या सगळ्या प्रकरणामध्ये काल कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। पण याची गांभीर्य बाब अशी की या महिलेने यापूर्वी तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेस मिठामिठी या प्रकरणामध्ये ती तक्रार घेतली नाही। या सगळ्या प्रकरणावरती ज्या आरोपींना लावलेले आहेत त्या PI वरती ते अतिशय तिच्याकडे प्रूफ आहे। तेव्हा तिने चार्ट दाखवला, चार्टमध्ये लग्नाचा आमिष दाखवलेला आहे, पैशाचा आमिष दाखवलेला आहे, वेळोवेळी गर्भपात केला। विशेष म्हणजे गर्भपात जो केला त्या महिलेचा तो पोलिसला ते क्वार्टर असतात राहिला त्या PIला त्या शासकीय मध्ये आवारामध्ये आणि हा गर्भपात केलेला प्रयत्न केला होता। या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्याकडे एव्हिडन्स आहे। हे सगळे पुरावे घेऊन ती महिला गेली 5-6 महिन्यापासून पोलिसांकडे फिरत होती, पण वेळोवेळी ती तक्रार घेतली जात नव्हती। अखेर काल वरिष्ठांच्या आदेशानुसार ही फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे। परंतु हा विकास वाघ जो PI आहे त्याच्या यापूर्वी इतर ठिकाणी अशाच केसेसचे प्रकरण उघडकीस आलेले होते, त्याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही। त्यामुळे अहमदनगरमध्ये ज्यावेळेस 2019 मध्ये ही महिला जेव्हा पोलिसांकडे गेली होती त्यानंतर पर्यंत कॉन्टॅक्ट वाढलं होतं आणि वेळोवेळी एक लहान मुलगा आहे त्या मुलाला धमकी देणं किंवा याचं चॅटिंग सुद्धा त्या महिलेकडे आहे की बघ मी तुझ्या मुलाला मारेल किंवा तू असं केलं नाही तर मी तुझ्यावर कारवाई करेल किंवा माझी याची ओळख आहे, याचं या सगळ्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग तिच्याकडे आहे किंवा चॅटवरती ते चॅटिंग केलं जातं। अशा प्रकारे एखाद्या महिलेला टॉर्चर करणं ही अतिशय गंभीर बाब आहे। यापूर्वीही तिनं जे प्रकरण दाखल करण्यात गेली होती त्यावेळेस पोलिसांनी तिला हाकलून लावलं होतं, नंतर आज दाखल या पुढल्या काळामध्ये तिचं असं म्हणणं आहे की विकास वाघ जरी बाहेर आले तरी माझ्या जीवाला धोका आहे असाही आरोप तिने केलेला आहे। या सगळ्या प्रकरणाचा स्थानिक पोलीस कसा तपास करतात हे पाहावं लागेल। सोना, नक्की साहेबराव, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। उत्तर प्रदेशातील हाथरस इथं एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता। या मुलीचा दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या पीडितेचा मृतदेह रात्री 2:30 वाजता गावात जाऊन पोहोचला। या मुलीवर तातडीने अंत्यसंस्कार करावे अशी मागणी पोलिसांनी केली होती, पण त्याला कुटुंबियांनी नकार दिला। पण कुटुंबियांच्या नकाराकडे डोळेझाक करत पोलिसांनी जबरदस्तीने घाई गडबडीमध्ये अंत्यसंस्कार पार पाडलेले आहेत। या घटनेनंतर गावात मोठा तणाव असून मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। पीडित तरुणीने 4 तरुणांनी आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप केलेला होता। पोलिसांनी 8 दिवसांनंतर सामूहिक बलात्काराचं कलम FIR मध्ये समाविष्ट केलं होतं। देखिए, परिवार जनों से बात करते हुए और शांति व्यवस्था को मद्देनज़र रखते हुए उनका विधिवत अंतिम संस्कार कर दिया गया है और इसमें जो भी चारों अभियुक्त थे चारों की गिरफ्तारी पहले से हो चुकी है और इसमें पुलिस प्रशासन दोनों मिलके पूरे निष्पक्ष रूप से
इसको पूरे न्यायसंगत तरीके से आगे तक ले जाएंगे। कार्रवाई तुरंत की जाएगी और परिवार को पूरा न्याय दिलवाया जाएगा। पुढच्या बातमीकडे वळूया। विकृत इसमाला महिलांनी चोप देऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलाय। मुंबईतल्या सायन प्रतीक्षानगरमधली ही घटना आहे। या भागातल्या अविनाश देठे या विकृतानं मागील काही दिवसांपासून महिन्यांपासून महिलांवर अश्लील शेरेबाजी करणं, शिव्या देणं हे उद्योग सुरू केलेले होते। त्यामुळे संतापलेल्या महिलांनी एकत्र येऊन त्याला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे।